मी कुमारीत एक दारुडा आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा अद्भुत कार्यक्रम परमेश्वराची अलौकिक कृपा तुम्हा सर्व भावा बहिणींची मित्रमैत्रिणींची जगभरातून माझ्यासाठी प्रार्थना आणि साथ आणि माझ्या पत्नीचं सहकार्य यामुळं मित्रांनो दारूच्या पहिल्या घोटापासून मी लांब राखला गेलोय. मला दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखलं जावं लागतं कारण मी माझ्या बळावर किंवा माणसाच्या बळावर कुठल्याही मानवी शक्तीच्या किंवा मानवनिर्मित शक्ती या सामर्थ्यानं किंवा कुठल्याही तत्वज्ञानाची किंवा विचारसरणीच्या आधारानं दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला जाऊ शकत नाही. कारण माझा आजार भयानक आहे, धूर्त आहे, कावेबाज, घोटाळ्यात टाकणारा, कारस्थानी, सातत्यानं वाढत जाणारा आणि माझ्या जन्मापासून माझ्या मृत्यूपर्यंत मला चिकटून राहणारा असा माझा आजार आहे. त्या आजाराचं नाव आहे मद्यपाश. मित्रांनो, मी असा का आहे ह्या प्रश्नापासून माझं असं का आहे ह्या प्रश्नापर्यंत बरेच प्रश्न होते मला. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी माझ्या पद्धतीनं शोधत होतो, माझ्या इच्छेनुसार मला जसं वाटेल तसं. आणि तोही एक आजाराचाच भाग आहे हे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर कळलं. आजच्या प्रतिबिंबाची टायटल फार छान आहे, एकच लक्ष मानसिक निरोगीपणा. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या पहिल्या 100 बांधवांनी आणि त्यांच्यासोबतच्या हितचिंतकांनी, नॉन अल्कोहोलिक दारू न पिणाऱ्यांनी आणि समाजातल्या काही जाणकार लोकांनी, समजूतदार लोकांनी खूप निरीक्षण केलं, खूप अनुभव घेतले. दारुड्यांनी स्वतःचे अनुभव घेतले आणि मित्रांनो, मग त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की दारुडा हा मानसिक रोगी असतो. म्हणजे व्यक्तिमत्व विकार, जसं शरीराची ॲलर्जी आहे, पोटामध्ये दारूचा पहिला घोट गेल्यानंतर काहीतरी प्रक्रिया होते तिथं, त्याला बायोकेमिकल असं काहीतरी म्हणतात, जैवरासायनिक प्रक्रिया. आणि मग माझ्या मेंदूमध्ये दारूचा थांबा किंवा स्टॉपर हा संपून गेलेला असतो, मला थांबता येत नाही. आणि त्याचं कारण शोधताना पहिल्या बांधवांना आणि त्यांच्यासोबतच्या हितचिंतकांना, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ, त्यानंतर सोशल वर्कर यांना लक्षात आलं की मी जन्मतःच एका विशिष्ट मानसिकतेनं जन्माला आलेलो आहे. त्याला आयसोलेशन असं आपण काल म्हटलं, आयसोलेशन, एकाकीपणा. आणि तो एकाकीपणा माझा 4 गोष्टीमध्ये आहे: अहंकार, स्वार्थ, अप्रामाणिकपणा आणि आत्मकेंद्रितपणा. या 4 भिंतीमध्ये मी कैद असाच जन्माला आलेलो आहे. त्यामुळं त्या 4 भिंती मला प्रचंड आवडतात. अहंकार आवडतो मला माझा स्वार्थ आवडतो, मला असहकेंद्रित राहायला आवडतं आणि अप्रामाणिक राहायला पण आवडतं. त्यामध्ये मला आनंद वाटतो, त्यामध्ये मला सुख वाटतं. पण ते ॲक्च्युअल सुख नसतं, त्यात आनंद नसतो, त्यात समाधान नसतं. कारण त्यात जर असतं तर जगातल्या प्रत्येक अहंकारी व्यक्तीला, स्वार्थी व्यक्तीला, अप्रामाणिक आणि आत्मकेंद्रित व्यक्तीला महान समजलं गेलं असतं. आणि जगातल्याही लोकांच्यामध्ये हे दोष असतात, पण माझ्यामध्ये मात्र हेच दोष असतात. माझा सगळा चांगुलपणा हा त्या स्वभाव दोषांच्या खाली दडपला गेलेला असतो मित्र. हा माझा आजार आहे आणि यामुळं माझं मन बिघडलं, माझे विचार बिघडलेले असतात. त्यालाच चांगुलपणाला लागलेली कीड असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतात. मनाला असणारी अनाकलनीय ओढ, का दारूची ओढ? दारूनं एवढा धोबी पछाड दिलेला असताना सुद्धा मी परत परत का दारूकडे जातो? त्याचं कारण आहे ते माझे स्वभावदोष आणि त्या स्वभावदोषातून निर्माण झालेला पळपुटेपणा. चांगल्या वाईट, योग्य अयोग्य, चुकीच्या बरोबर कुठल्याही प्रसंगी, सुखाचा दुःखाचा असू दे, आनंदाचा किंवा निराशेचा असू दे, कुठल्याही प्रसंगात मला पळपुटेपणा हा माझा चरित्र दोष जो आहे, त्याला कॅरेक्टर डिफेक्ट म्हणतात, तो उफाळून येतो. मी कुठल्याही प्रसंगाला सरळपणानं सामोरं जाऊ शकत नाही, शांतपणानं सामोरं जाऊ शकत नाही, मी फेस करू शकत नाही. अडचण, संकट, समस्या, कठीण परिस्थिती यांना मी सामोरं जाऊ शकत नाही. कारण जन्मतःच माझ्या 4 भिंती मला प्रचंड प्रिय आहेत: अहंकार, स्वार्थ, आत्मकेंद्रितपणा आणि अप्रामाणिकपणा.
आणि त्यामुळं माझं मन रोगट बनलेलं आहे. रोगट मनाचा असा मी झालेलो आहे. मी जन्मतः रोगट नव्हतो, परंतु या स्वभावदोष आणि चरित्रदोषांच्यामुळं मी रोगट झालो आणि दारू पिण्याच्या काळामध्ये तो रोगटपणा वाढला, मानसिक निरोगीपणा. दुसऱ्या पायरीबद्दल आजचं प्रतिबिंब बोलतोय आणि आपण दुसऱ्या पायरीची सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, मी माझ्या आकलनानुसार, माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार बोलणार आहे आणि नेहमी तेव्हा केव्हा मी बोलतो त्यावेळेला कुणाला शिकवण्यासाठी किंवा कुणापेक्षा मी किती मोठा आहे हे दाखवण्यासाठी ती जी काही काय म्हणतात चंपोगिरी करण्याची इच्छा असते ना, ती माझी संपून गेलेली आहे. कारण पहिल्या पायरीतलं जे मला अल्कोहोलिक अनोनिमसनं सांगितलं आहे ते मी रोज माझ्यामध्ये बघतो. स्वतःला नमवणे आणि स्वतःचा ताठा स्वतः उतरवणे, या दोन गोष्टी आता बऱ्यापैकी मला जमायला लागलेल्या आहेत. त्यामुळं केवळ एक अल्कोहोलिक अनोनिमसचा अनामिक सदस्य म्हणून माझे अनुभव मी मांडत असतो. त्यातून माझी मध्यमुक्ती मजबूत होते, बळकट होते. आणि जर झालीच, परमेश्वराची कृपा असेल आणि परमेश्वराची इच्छा असेल आणि परमेश्वराची कृपा झाली तर बांधवांना त्याचा उपयोग होऊ शकतो. दुसऱ्या पायरीचं मित्रांनो, दुसरी पायरी मला सांगते, आम्हास समजले की आमच्यावर महान शक्तीच आम्हास सुरळीत करू शकेल. आता हे मराठीमध्ये असं लिहिलेलं आहे. इंग्लिशमध्ये मूळ पायरी मला सांगते की केम टू बिलीव्ह दॅट अ पॉवर ग्रेटर दॅन आवर सेल्फ कुड रिस्टोअर अस टू सॅनिटी. म्हणजे आमच्याहून महान शक्तीच आमच्यातला मानसिक निरोगीपणा सुरळीत करू शकेल, परत मिळवून देऊ शकेल. किंवा विवेक, सॅनिटी म्हणजे विवेक, योग्य अयोग्य निवडण्याची, चांगला वाईट विचार करण्याची, स्वतःच्या आणि इतरांच्या भल्याचं विचार, कर्म, कृती, कार्य काय जे असतील ते करण्याची कपॅसिटी म्हणजे सॅनिटी. आम्हाला समजले असं मराठीत म्हटलंय, पण केम टू बिलीव्ह, आमचा विश्वास बसला. दारुड्याला माझ्यासारख्या स्वतःहून काही समजत नाही, कारण माझ्या स्वतःहून मला जे समजलेलं आहे ना ते सगळं फेक असतं, खोटं असतं, फेक असतं, खोटं असतं. कारण ते माझ्या 4 स्वभाव दोषावरती आधारित असतं. अहंकार, मी म्हणजे कोणीतरी, स्वार्थ, मला मोठेपणा पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, आत्मकेंद्रितपणा, मला जे पाहिजे तेच मी करणार, आणि अप्रामाणिकपणा, मी अल्कोहोलिक अनोनिमसच्या कार्यक्रमाशी अप्रामाणिक. अशा पद्धतीची माझी मानसिकता असल्यामुळं मी समजून घेऊ नाही शकत. माझा विश्वास बसावा लागतो. आजपर्यंत अनेकांनी सांगितलं मला, म्हणजे पहिल्या गोटापासून लांब राहायला सुरुवात केली तेव्हापर्यंत मला गेली अनेक वर्ष अनेक जण सांगत होते ना की कुमार हे बरोबर नाही, अरे जरा काळजी घे स्वतःची. इथंपासून कुमार तुझा माझा संबंध संपला. इथंपर्यंत माझ्या दारूचा प्रवास होता मित्रांनो, माझ्या स्वभावदोष आणि चरित्रदोषांचा, माझ्या मानसिक रोगटपणाचा प्रवास होता तो. कारण का, मला ऐकून कोणाचं समजलं असतं तर मी दारुडा झालो नसतो ना. मी दारुडा झालो त्याचं कारण मी कोणाचं ऐकत नाही, मी मला माझं. त्यामुळं मित्रांनो, अल्कोहोलिक अनोनिमस म्हणतं केम टू बिलीव्ह, आमचा विश्वास बसला. इथं मी वैयक्तिक स्वतःसाठी वाचायचं झालं तर माझा विश्वास बसला. कसा बसला, कशावरती बसला, तर माझी विवेकबुद्धी मला शहाणपणा परत मिळवून देऊ शकेल. कोण देऊ शकेल, तर उच्च शक्ती, हायर पॉवर. ओके, उच्च शक्तीच माझा निरोगीपणा, मानसिक निरोगीपणा किंवा विवेक मला परत मिळवून देऊ शकेल, यावर माझा विश्वास बसला, असं मूळ पायरीचं भाषांतर आहे. त्यामुळं दुसरी पायरी अलगद व संथपणे झिरपत माझ्या जीवनात प्रवेश करू लागली. आता हे दुसऱ्या पायरीचं आपण वाचन करतोय बरं का. आता दुसऱ्या पायरीचं माझ्या अंतःकरणामध्ये काम सुरू होण्यासाठी माझी पहिली पायरी व्यवस्थित पाहिजे. आणि पहिल्या पायरीमध्ये सांगितलेली गोष्ट महत्त्वाची, सर्वात महत्त्वाची गोष्ट, माझ्या दारूसमोर आणि माझ्या रोगासमोर, आजारासमोर, मद्यपाच्या आजारासमोर, माझ्या स्वभाव दोषांच्या समोर, माझ्या चरित्र दोषांच्या समोर झालेला पराभव मी स्वतः कबूल केला पाहिजे. पहिली गोष्ट,
दुसरी गोष्ट मला स्वतःला जमवलं पाहिजे मी, आणि तिसरी गोष्ट माझा स्वतःचा ताठा मी उतरवला पाहिजे. या 3 गोष्टी सहज सोप्या आहेत, या काही अवघड नाही आहेत. याकरता कुठलेही रॉकेट सायन्स गरजेचं नाही आहे, याकरता कुठल्या PhD नकोत. मी 10वी पास माणूस आहे, पण मला तोच ताठा, तोच अहंकार, तोच माज आहे जो PhD झालेल्या दारुड्याला असेल. मला तोच माज आहे जो सर्वात श्रीमंत दारुड्याला असेल. माझ्याकडे ना पैसा ना काय, कर्जानं दबलेलो आहे मी, कर्जबाजारी आहे मी, पण माझा ताठा तोच आहे जो करोडपती दारुड्याचा ताठा असेल. त्यामुळे मित्रांनो हे सगळ्यांच्यासाठी लागू पडणार आहे. त्यामुळे मी काही वेगळा नाही पडत, मी वेगळा नाही. आय एम नॉट डिफरंट. इतर दारुड्यांच्या पेक्षा मी काही वेगळा नाही आहे. मला तसं वाटत राहतं, आणि ते तसं वाटत राहतं त्याचं कारण पहिल्या पायरीत मी स्वतःशी वैयक्तिक पराभवाची कबुली दिलेली नसते, आणि मग मला दुसरी पायरी घेता येत नाही. आणि म्हणून दुसऱ्या पायरीचं कसं झालं पाहिजे? दुसरी पायरी अलगद व संथपणे झिरपत माझ्या जीवनात प्रवेश करू लागली, असं इथं बांधव म्हणतो. मग अलगद आणि संथपणे, कुठलीही झटापट न करता, कुठलाही विरोध न करता, कुठलंही जबरदस्ती न करता, अलगद अलगद कुठल्याही प्रकारचा फोर्स, ताकद, शक्ती न लावता, कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात सक्ती न करता, दुसऱ्या पायरीचं काम माझ्यामध्ये सुरू होण्यासाठी पहिली पायरी मी घेतली पाहिजे. आणि मीटिंगला सातत्यानं हजर राहिलं पाहिजे. माझा अनुभव कथन मी केलं पाहिजे. मीटिंग प्रवचन ऐकल्यासारखी ऐकून निघून जाण्यात काही पॉईंट नाही, कारण अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगचा उद्देशच अनुभव कथन हा आहे. कारण पहिले 2 बांधव अनुभव कथनातून मित्रांनो सोबर राहायला सुरुवात झाली, दारूपासून लांब राहायला आणि स्वतःचं खरं स्वरूप बघायला त्यांनी सुरुवात केव्हा केली? अनुभव कथनाच्या द्वारे. त्यांच्या लक्षात आलं की अरे येस, आपण अनुभव कथन केलं खरेपणानं, प्रामाणिकपणानं, सच्चाईनं, मनापासून, तळमळीनं खरं बोललो आपल्या स्वतःविषयी, की आपल्याला दारूच्या पहिल्या गुटापासून लांब राहता येतं. त्यावेळेला काही पुस्तकं छापलेली नव्हती, त्यावेळेला काही स्पीकर मीटिंग नव्हत्या, त्यावेळेला काही स्टार स्पीकर जसे निवडणुकीतले नेत्यांचे स्टार प्रचारक असतात तसले काही स्टार स्पीकर वगैरे कोणी नव्हते. त्यावेळेला कुठले ते GSOचे डेलिगेट्स वगैरे काय नव्हते. GSO स्थापनच झालेली नव्हती त्यावेळेला, नंतर स्थापन झाली GSO. आधी अल्कोहोलिक्स अनोनिमसची सुरुवात झाली आणि मग हा बाकीचा सगळा पसारा वाढला. त्यामुळं अनुभव कथन करणं हे आवश्यक आहे दारुड्याचं. नाहीतर मी स्लीपकडे जाणार, मी दारूकडे जाणार, किंवा मी अहंकारात लोळत राहणार. म्हणून सांगितलं आहे की दुसरी पायरी ही अलगद व संथपणे, शांतपणानं, हळूहळू हळूहळू. मातीत पाणी, ज्या मातीत पाणी झरकन झिरतं तिथं खड्डा पडणार, चिखल होणार, दलदल होणार हे ठरलेलं असतं. ज्या शेतीमध्ये पाणी टाकल्यानंतर ते झरकन झिरपत नाही, ते हळूहळू हळूहळू झिरपतं. आणि असं हळूहळू हळू झिरपणारं जे पाणी असतं त्या पाण्यातून येणारं पीक हे चांगलं येतं. आणि त्यामुळं मित्रांनो ते संथपणानं जसं झिरपणारं पाणी असतं जमिनीमध्ये, तसं माझ्या अंतःकरणाच्या जमिनीमध्ये दुसऱ्या पायरीचं झिरपणं व्हायला पाहिजे, आणि ते अलगद व्हायला पाहिजे, कुठल्याही विदाऊट जबरदस्ती. कारण हे फार महत्त्वाची पायरी आहे, नाजूक पायरी आहे. प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे, पण दुसरी पायरी ही नाजूक पायरी आहे, फार डेलिकेट आहे. पहिली पायरी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, आणि ती जर मी घेतली तर दुसऱ्या पायरीतला नाजूकपणा मी हाताळू शकतो. का नाजूक आहे? कारण इथं माझ्यासारखा जो दारुडा आहे, ज्याला देव देव मी नावं घेतो, टिळे लावतो, माळा घालतो, टाळ फुटतो, सगळं करतो, इकडं चादर चढव, तिकडं त्या फादरकडं जाऊन प्रेयर करून घे, तिकडं आणखीन कुठं जाऊन कुठल्या बाबाला बुवाला नमस्कार, सगळं करतो मी. घरातलं जे काय परंपरागत असतं ते पण सगळं करतो, पण माझा विश्वास ॲब्सोल्यूट नसतो. माझा विश्वास ॲब्सोल्यूट नसतो. दारुड्याचा स्वभाव आहे, हा आजार आहे माझा. त्यामुळे मित्रांनो दुसरी पायरी ही फार नाजूक आहे, आणि ती दुसऱ्यानं सांगायची नाही आहे, दुसऱ्यानं करायची नाही आहे. की मला जर माझ्या आयुष्यात ते चांगलं व्हावं वाटत असेल, मला जर निरोगी मन मला मिळावं वाटत असेल, माझ्या मनाचा निरोगीपणा, विवेक परत मिळवावा असं मला वाटत असेल, तर मी घ्यायचे. त्यामुळे मित्रांनो बहुतेक दारुड्यांचा हा जो अनुभव आहे, परमेश्वरावर विश्वास नाही, देवावर विश्वास नाही,
कर्मकांड करायला करतात सगळं करतो मी, पण माझा देवावर मात्र विश्वास नव्हता. कारण माझा आजार आहे, हा माझा आजार आहे. आता इथं बांधव म्हणतो की पहिली पायरी घेतल्यानंतर आणि सातत्यानं मीटिंगला यायला सुरुवात केल्यानंतर आणि मीटिंगमधल्या बांधवांचा अनुभवकथन शेअरिंग ऐकायला लागल्यानंतर, माझी ओळख पटल्यानंतर आणि मी अनुभवकथन करायला सुरुवात केल्यानंतर, त्यानंतरची ही दुसरी पायरी आहे. ती सांगते ती अलगद आणि संथ व्हायला लागली. आणि मग बांधव म्हणतो की नक्की कोणत्या प्रसंगी किंवा कोणत्या दिवशी माझ्यापेक्षा उच्च शक्तीवर माझा विश्वास बसला हे मी सांगू शकणार नाही, पण आता मात्र ती श्रद्धा आहे. आता बघा इथं किती परफेक्ट सांगितलंय. माझ्यासारख्या कुमारेसारख्या दारुड्याला हे अगदी लागू होतं. माझ्यापेक्षा उच्च शक्तीवर. हां, म्हणजे काय, कुमारेस स्वतःला उच्च शक्ती मानत असतो. आजाराचा पराकोटी, आजाराचं टोक सगळ्यात वरतं म्हणजे काय, मी स्वतःच परमेश्वर होऊन जातो. आय प्ले गॉड. मी परमेश्वरासारखा, सगळ्यांचा मालक असल्यासारखा, सगळ्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त मोठा असल्यासारखा मी वागायला लागतो. मग आता मी ज्या वेळेला उच्च शक्तीचा विचार करतो त्यावेळेला माझा अहंकार दुखावतो. माझा अहंकार, आता माझ्या हातातलं जे काही माझ्या आयुष्याचा कंट्रोल आहे, जो लगाम आहे, तो उच्च शक्तीकडे द्यावा लागेल. पॉवर ग्रेटर दॅन मी, माझ्यापेक्षा महान शक्तीवरती, माझ्यापेक्षा उच्च शक्तीवरती, असं सांगितलेलं आहे. मग आता प्रॉब्लेम असा आहे की मी माझ्या आयुष्याचा जो माझ्या हातात ड्रायव्हिंग व्हील आहे, जे लगाम माझ्या हातात आहेत माझ्या आयुष्याचे, ते मला माझ्याहून महान अशा शक्तीच्या हाती द्यावे लागतात. मित्रांनो, मला फार प्रॉब्लेम झाला होता, प्रचंड प्रॉब्लेम झाला होता. कारण एकतर कर्मकांड परंपरागत गोष्टी करतच होतो, बाकीच्या सगळ्यांना सगळं जमत होतं, मला मात्र माझ्या मनामध्ये सारखं एक खतखत चालू होती. काय देवानं हे आयुष्य दिलं, काय देवानं दारू आणली माझ्या आयुष्यात, काय देवानं हे केलं, काय देवानं ते केलं. देवानं जे केलं ते मी पाहिलंच नाही. देवानं मला जिवंत ठेवलं, देवानं मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस दिली, देवानं मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम दिला, देवानं मला अनेक बांधव दिले, हे मी पाहतच नाही. असा माझा आजार आहे मित्र. पण इथं बांधव म्हणतो की मी नेहमीच येत राहिलो. पहिली पायरी मी प्रामाणिकपणानं कृतीत आचरण करायला सुरुवात केली, स्वतःला नमवलं, व्यक्तिगत हतबलता मी स्वतः स्वीकारली. मी माझा अहंकार, ताठा, माज, मस्ती, मुजोरी हे मी स्वतः उतरवलं. आणि मग दुसऱ्या पायरी, मग दुसरं पाऊल आहे, मग दुसरं पाऊल आहे. त्यामुळं मग दुसऱ्या पावलात येत असताना ती दुसऱ्या पावलाची कृती माझ्यात कसं काम करायला लागली, तर हळूहळू संथपणानं झिरपत आणि मग एक दिवस असा प्रसंग, एक क्षण असा आला की येस, माझ्या आयुष्यात मला कल्पनेतही मी विचार न केलेली गोष्ट माझ्या आयुष्यात घडायला लागलेली आहे. याचा मी ज्यावेळेला मला अनुभव यायला लागतो, असा एखादा प्रसंग किंवा अशा एखाद्या क्षणी माझा उच्च शक्तीवर विश्वास बसतो. मग आता मला विचार करण्याची वेळ आली, माझा का नाही? अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर पहिले 8 महिने का नाही माझा विश्वास? त्याच्या आधी 2 वेळेला मी पायऱ्या घेतल्या होत्या बरं का, 1 ते 12 पायऱ्या घेतल्या होत्या. मी जे काय लिहायचं ते लिहिलं होतं, काय माफी मागायची ती मागितली होती. पण त्या 1 ते 12 पायऱ्या कशा घेतल्या होत्या? थातूर-मातूर. रस्त्यावरून जाताना एखादं काहीतरी जवळ दिसलं की तिथल्या तिथं चपला जराशा पुढं सरकवायच्या आणि असं काहीतरी हातवारे करायचे नमस्कार केल्यासारखं. तसं मी 12 पायऱ्या घेतल्या होत्या. त्या देवाचा माझा काही संबंध नव्हताच. तसा पायऱ्यांचा माझा काही संबंध नव्हताच, कार्यक्रमाचा, आचरणाचा काही संबंध नव्हता. फक्त घेतल्या होत्या, 2-2 वेळा घेतल्या होत्या. तरीही पहिल्या गोटापासून लांब राहायला सुरुवात केल्यानंतर 8 महिन्यात मी परत एकदा रॉक बॉटम गाठला. का? तर मी त्या कार्यक्रमाचं आचरण मला आज ह्या दिवशी करायचं आहे, ही गोष्ट बाजूला ठेवली. कार्यक्रम फार अवघड आहे, फार अवघड आहे, फार अवघड आहे, असा जो गैरसमज सगळीकडे जगामध्ये, विशेषतः भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जो पसरवला जातो, तो खोटा आहे, हे मी कार्यक्रम स्वीकारल्यानंतर माझ्या लक्षात आलं मित्रांनो. या साध्या सोप्या सरळ कार्यक्रमाचा स्वीकार, संपूर्ण स्वीकार प्रामाणिकपणे करावा अशी अपेक्षा आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसची.
आणि ज्यावेळेला मी हे प्रामाणिकपणानं करतो त्यावेळेला एक प्रसंग एक क्षण असा येतो की ज्यावेळेला येस आज मी माझ्या रागावर ताबा ठेवू शकलो, म्हणजे टाळू शकलो. ताबा नाही ठेवता येत, मला टाळावं लागतं. आज मी प्रतिक्रिया दिली नाही. आज माझा अपमान झाला परंतु मी काही बोललो नाही. आज माझ्या भावना दुखावल्या पण मी लगेच प्रतिक्रिया दिली नाही. आज जेवणामध्ये थोडंसं कमी जास्त झालंय पण मी काही बोललो नाही किंवा मी विनम्रतेनं वागलो. मी मनापासून, आणि हे कसं मुद्दामून नव्हे, खोटं खोटं नव्हे. माझ्यासारखा दारुडा हा खोटारडा नट असतो, नट ॲक्टर असतो. जगातला सगळ्यात मोठा ॲक्टर मी. खोटं बोलणं, खोटं वागणं, खोटं करणं सगळं खोटं खोटं असतं. महत्त्वाचं असतं तर मी. तर हे सगळं माझ्याकडून फुटायचं असेल तर मला पहिली पायरी घ्यावी लागते. आणि मग ह्याचा अनुभव मला वैयक्तिक यायला लागतो. हा कुमारेसचा वैयक्तिक अनुभव आहे बरं का. शांतता जी आहे मनाला ती हळूहळू मिळायला लागते. आणि यार खरोखरच आई यार हो उच्च शक्ती आहे. आणि मित्रांनो मी ज्यावेळेला आलो होतो परत एकदा फायनली अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आलो त्यावेळेला माझा जगातल्या कुठल्याही देवावरती विश्वास राहिलेला नव्हता. मग अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला म्हणतं की कुमार तू अल्कोहोलिक्स अनॉनिमसलाच आपली उच्च शक्ती का मानत नाही? वाव ग्रेट. येस, अल्कोहोलिक्स अनॉनिमस हीच माझी उच्च शक्ती असू शकते. कारण इथं जिवंत बांधव भगिनी जे कोणी असतात सदस्य जिवंत समोर असतात. आणि ज्यांनी कार्यक्रम पूर्ण मनापासून स्वीकारलाय असा एखाद दुसरा बांधव देखील मला भेटू शकतो. आणि त्याच्यात झालेला बदल हा माझ्यासाठी एक प्रेरणा असू शकतो. आणि येस, त्याच्यात बदल करणारी जी शक्ती आहे, चांगला बदल करणारी शक्ती जी आहे ती मला पाहिजे का असा प्रश्न माझ्यासमोर निश्चितच माझं मन विचारतं. अरे मला पाहिजे. येस पाहिजे. मग ती तुला मिळेल. कुठं मिळेल? अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये. पण स्वतःला नमवणं आणि स्वतःचा ताठा उतरवणं या दोन गोष्टी मी कृतीत उतरवल्या की मग कोणत्या दिवशी कोणत्या प्रसंगी उच्च शक्तीवर माझा विश्वास बसला हे मी सांगू शकत नाही. ते व्हायला लागतं, आपोआप घडायला लागतं मित्रांनो. कार्यक्रम इतका जबरदस्त आहे ना, कष्ट करावेच लागत नाहीत आपल्याला, कष्ट नाही घ्यावे लागत. पहिली पायरी व्यवस्थित घेतली असेल ना तर पुढचा कार्यक्रम सहज पुढं 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 जाता येतं. भीती संपते, अहंकार संपतो, म्हणजे कमी होतो. माझा काही अहंकार संपलेला आहे, मला येतोच की राग येतो, चिडचिड होते, सगळं होतं, पण ते टाळता येतं. मित्रांनो इथं बांधव म्हणतो माझ्या मनात विचार येतात मला ते सांगणं योग्य आहे असं वाटतात. मी माझ्या श्रद्धेनं मला जे समजलं ते तोंडी सांगितलं. हां, खरं खरं सांगितलं की देव बिव काय नाही, सगळं झूट आहे, मला काही मान्य नाही. देवावर खरोखरच माझा विश्वास नव्हता असं म्हटलेलं येतं. किंवा देवाला माझी काळजी आहे असंही मला कधी वाटलं नाही. म्हणजे पूर्ण अविश्वास होता. म्हणजे काय झालं होतं, मी देवाला दूषण देत होतो, दोष लावत होतो. अशक्य अशा गोष्टी बदलण्याचा मी प्रयत्न करीत राहिलो. येस, दारू थांबवणं माझ्यासाठी अशक्य होतं. विजय मिळवायचा होता ना, दारूला रोखायचं होतं. मी अनेक प्रयत्न केले, सगळे जगभराचे प्रयत्न करून झाले, पण ते अशक्य होतं ना, अशक्य होतं. अशक्यच आहे सगळ्याला. जगातल्या सगळ्या उपाय उपचारांना ते अशक्य आहे. थांबवायचे असेल तर मीच थांबवू शकतो. कारण जगातले लोक दारू पितात म्हणून मला नशा येत नाही. जगातले लोक दारू पितात म्हणून मी धिंगाणं करत नाही. तर मीच माझ्या मुखानं माझ्या तोंडानं दारू ढोकत असतो, टाकत असतो. कळत असताना सुद्धा पोटात टाकत असतो ते. हळूहळू तिटकारा येऊन मी म्हणू लागलो तू सर्वात बलशाली आहेस तेव्हा आता ह्या गोष्टी मी तुझ्यावर सोपवितो. येस, तिटकारा कशाचा आला? माझ्या स्वतःच्या हतबलतेचा तिटकारा यायला लागला. मी माझ्याच मनानं, माझ्याच विचाराने, माझ्याच इच्छेनं, माझं मीच निर्णय घेऊन मला हवं तसं जे मनमानी वागत होतो त्या वागण्याचा मला तिटकारा यायला लागला. ते दुसऱ्या पायरीत आहे बरं का. पहिल्या पायरीचं झालं तर दुसऱ्या पायरीचं लक्षात येतं. नाहीतर मी जे म्हणतो तेच खरं हा विषय 5 वर्ष होऊ देत, 10 वर्ष होऊ देत, 20 वर्ष, 30 वर्ष, 50, 100 वर्ष, कितीही वर्ष झाली तरी बांधवांच्याकडून ते दिसत नाही. काय दिसत नाही? त्याचा विचार कुमारेसने स्वतःबाबत करायचा आहे की कुमारेस, तुझ्या बुद्धीचा, तुझ्या विचारांचा, तुला जे हवं ते तू म्हणशील ते तुझ्याच पद्धतीनं
याचा तुला कंटाळा आलाय का? तिटकारा आलाय का? जर तिटकारा आला असेल तरच तू तुझा ताबा दुसऱ्याच्या हाती देऊ शकशील. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये 3 शब्द महत्वाचे आहेत. त्याला पासवर्ड म्हणतात. पासवर्ड. ते शब्द आहेत आय नीड हेल्प. मला मदत पाहिजे. हे 3 शब्द आहेत. जबरदस्त शब्द आहेत मित्रांनो. आणि मग मी दुसऱ्यांदा परत एकदा मदत घेतली मित्रांनो पायऱ्यांच्यासाठी. हे एक एक पावलं मला आता गांभीर्यानं उचलण्याची गरज निर्माण झाली होती. सगळ्यात खालच्या पातळीला पोहोचल्याशिवाय कार्यक्रमाची गरज वाटत नाही मित्रांनो. हे मला अगदी पटलं. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या शब्द आहेत बरं का. कुमारे स्वतःच्या पदार्थ काही सांगत नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं अगदी खालच्या पातळीला गेल्याशिवाय दारुडा सहजासहजी कार्यक्रम स्वीकारत नाही. कार्यक्रमाचा स्वीकार करणं म्हणजे प्रत्यक्ष कृतीत स्वतःच्या आयुष्यात कृतीनं आचरण करणं. तर त्याचे पुढचे सगळी जी फळं आहेत ना, रिवॉर्ड जे आहेत ना, त्याचे जे पारितोषिक आहेत, सगळं ते जे काही पुढचं जे काही चांगली सकारात्मक अशी डेव्हलपमेंट आहे, चांगली प्रगती जी आहे ती होऊ शकते. आणि मी इथं बांधव म्हणतो हळूहळू टिटकारा येऊन मी म्हणू लागलो तू सर्वात बलशाली आहेस तेव्हा आता ह्या गोष्टी मी तुझ्यावर सोपवतो. म्हणजे तू म्हणजे कोण? विश्व निर्माण करणारी शक्ती. तू म्हणजे कोण? ह्या विश्वात मला निर्माण करणारी शक्ती. तू म्हणजे कोण? मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आणून बनवणारी ती अदृश्य शक्ती. तू म्हणजे कोण? इतर बांधवात जे चांगलं वागणं बोलणं सुरू झालेलं आहे त्या बांधवांच्या आयुष्यात बदल झालेला आहे, चांगला बदल झालेला आहे. तू चांगला बदल करणारी जी आहे ती शक्ती तू म्हणजे. आणि मग मला माझ्या गहन समस्यांची उत्तरे मिळू लागली. वाव, ग्रेट ग्रेट. सरळ सरळ सांगितले. कृतीचा कार्यक्रम आहे नाही का. काय कृती केली बांधवानी ते सांगितले. आणि हीच कृती जगातल्या सगळ्या दारुड्यांना एकसारखी लागू आहे. पण परिणाम दिसत नाहीत, त्याचे रिझल्ट मिळत नाहीत. त्याचं कारण प्रत्येक बांधवाचा कार्यक्रमाचा स्वीकार हा वेगवेगळा असतो. पण संपूर्ण स्वीकार असं स्पष्ट प्रस्तावनेत सांगितलेलं आहे. आणि ती प्रस्तावना पण मी अशीच ऐकत होतो, अशीच वाचत होतो नाही का. ते कुठल्या तरी पूजेमध्ये कुठल्या तरी भटजी येतो तो वाचतो बडबड 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 बडबड. आम्हाला त्यातलं काही कळत नाही आणि आमच्या कानावरती पडत असतं आणि आम्हाला वाटतं की वा वा पुण्याचं काम केलं. दिली दक्षिणा, त्याला पाठवला आणि एन्जॉय केलं. अशी मी ते सगळं पहिलं ऐकत होतो सुरुवातीला. त्यातलं काही डोक्यात शिरलेलं नव्हतं. मग सुरुवातीचं प्रस्तावना वाचन प्रत्येक मीटिंगमध्ये का सांगितलेलं आहे? का ती पद्धत आहे? तर ते बंधन नाही आहे किंवा तो नियम नाही आहे. ती एक पद्धत आहे, परंपरा आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसची. का? कधीतरी ते जे काही पहिल्यांदा वाचलं जातं प्रस्तावना त्याचा प्रकाश माझ्या डोक्यात पडेल. कधीतरी पडेल. कारण मी दारुड आहे. मी किती अहंकारी, माजुरडा, बुद्धिमान काही जरी असलो तरीही माझ्या डोक्यात गोष्टी, चांगल्या गोष्टी शिरत नाहीत. आणि मग मी एक दिवस ते घेऊन बसलो प्रस्तावना. आणि त्या दिवशी मला लक्षात आलं की अरे ह्या प्रस्तावनेत सगळी गुरुकिल्लीच प्रस्तावनेत आहे कार्यक्रमाच्या बाबतीतली. आणि मग ती प्रस्तावना वाचली मित्रांनो. हे कसे घडते? आमच्या मार्गाने जे लोक प्रामाणिकपणे जातात त्यांना क्वचितच अपयश आलेले आम्ही पाहिले आहे. मग मला अपयश का आलं? कारण मी त्या मार्गानं गेलो नाही प्रामाणिकपणानं. मग प्रामाणिकपणानं जाणं म्हणजे केवळ मीटिंग करणं, केवळ दारूच्या पहिल्या गोटापासून लांब राहणं, केवळ बांधवांच्याशी बोलणं, केवळ असं काही नाही आहे ना. या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. मीटिंग, अनुभव कथन आणि लिटरेचर हे महत्त्वाचं आहे. पण त्याचं मी माझ्या आयुष्यात आचरण करण्यासाठी, कृती करण्यासाठी किती उपयोग करतो? त्या जे काही उपयोग करत असेल ना तो प्रामाणिकपणा. मग 10% उपयोग करत असेल तर प्रामाणिकपणा 10%च आहे. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं संपूर्ण प्रामाणिकपणा. मग माझ्यासारखा दारुडा अप्रामाणिक जो जन्मताच आहे तो प्रामाणिक होऊ शकतो का? हो, होऊ शकतो. केव्हा होऊ शकतो? वैयक्तिक हतबलतेची कबुली स्वतःसमोर 100% दिली की मग त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा यायला लागतो. मग प्रामाणिकपणा टिकणार कसा? स्वतःला नमवलं आणि स्वतःचा ताठा उतरवला की. आणि मग माझ्यात बदल होण्यासाठी मला कशाची गरज आहे? तर आता मी स्वतःला नमवलंय. मी कोणीच नाही आहे. मी एक दारुडा आहे आणि मला अहंकारानं वागून चालणार नाही आहे. त्याचं कारण का? की अहंकार हा माझा आजार आहे. ताठा, माजुरीपणा माझा आजार आहे. दुसऱ्याला दोष लावणं, दुसऱ्याला कमी लेखणं, दुसऱ्याची तुलना करणं हा माझा आजार आहे. आणि त्यामुळे त्यापासून मला लांब राहायचं असेल तर मला कोणीतरी माझ्यापेक्षा पॉवरफुल पॉवर पाहिजे. उच्च शक्ती, पॉवर ग्रेटर दॅन अस. येस.
आमच्यापेक्षा बलशाली. आणि मग दुसऱ्या पायरीत येता येता माझ्या मुखातून असे शब्द येऊ शकतात की परमेश्वरा तू सर्वात बलशाली आहेस, तेव्हा आता माझा जो काही कचरा आहे आणि माझ्यातलं जे काही चांगलं आहे ते सर्व मी तुझ्या हाती सोपवतो. आणि मग हे केल्यानंतर ज्यावेळेला मी प्रामाणिकपणानं करतो त्याच वेळेला गहन प्रश्नांची उत्तरं मला मिळतात. काय गहन प्रश्न असतील माझे? काय गहन प्रश्न असू शकतात माझ्यासारख्या दारुड्याचे? मी असा का आहे? माझं असं का झालं? माझी इच्छा चांगली असूनही मला वाईटच का अनुभव येतात? मला चांगलं करायचं असूनही माझं वाईटच का होतं? या सगळ्या अशा अनेक प्रश्नांनी माझ्यासारखा दारुडा असा वेढलेला असतो, भरकटत असतो, भिरकिटला जातो. त्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू मिळायला लागतात. हे आश्वासन आहे बरं का. मला माझ्या गहन समस्यांची उत्तरे मिळू लागली हे आश्वासन आहे. केव्हा? ज्या वेळेला पॉवर ग्रेटर दॅन अस वुड रिस्टोअर आवर सॅनिटी, आमच्याहून महान शक्तीच आमचा मानसिक निरोगीपणा किंवा विवेक परत मिळवून देऊ शकेल, यावरती आमचा विश्वास बसेल, तेव्हा हे आश्वासन. कामावर जाताना, दुपारचं जेवताना किंवा अगदी गाढ झोपेत सुद्धा मला माझ्या गहन समस्यांची उत्तरं मिळू शकतात. पण त्यासाठी उत्तरं ज्या मार्गाने येणार आहेत ते माझं अंतःकरण हे तयार पाहिजे ते उत्तरं स्वीकारण्यासाठी. डोवर बेल वाजतेय. कार्यक्रम वर्षानुवर्ष वाजतोय. घंटा वाजतेय. पण मी दारच उघडत नाही त्या कार्यक्रमासाठी. तर मग मला माझ्या गहन समस्यांची उत्तरं कशी मिळणार? मी माझ्याच बुद्धीनं काढत राहणार. मग समूहात बांधव आले काय, नाही आले काय? माझं मी काम केलं, संपला विषय. मी कसं वागतोय, कसं बोलतोय, काय करतोय ह्याच्याशी मला काहीही घेणं-देणं नसतं. माझ्यापेक्षा उच्च शक्तीने मला देऊ केलेल्या प्रश्नांच्या उत्तरावर मी कधी विचारच केला नव्हता हे मला समजले. येस, एक महत्त्वाची गोष्ट इथं आपल्याला कळते. मी जन्माला आल्यानंतर मला कळायला लागल्यापासून आजपर्यंत मला जी काही माझ्या प्रश्नांची उत्तरं मी माझ्याकडून मिळवत होतो, स्वतःला परमेश्वर मानून, इतरांना काही अक्कल नाही, इतरांना काही समजत नाही, इतरांना काही कळत नाही, म्हणून मी स्वतःहून उत्तरं मिळवत होतो. आणि त्याच वेळेला उच्च शक्ती, माझा गॉड ऑफ अंडरस्टँडिंग मला उत्तरं देत होता माझ्या प्रश्नांची. पण तो उत्तरं देत आहे हे मला कधी समजलंच नाही. त्याचं कारण मला माझं अहंकार, स्वार्थ, आत्मकेंद्रितपणा, अप्रामाणिकपणा, माझा ताठा, माझा माज, मी तसा, यामध्ये मी एवढा गुरफटलेलो होतो की मला आजपर्यंत ते समजलंच नाही. आणि मला जे समजलं ती हीच गोष्ट आहे. जबरदस्त आहे. मला काय समजलं तर आजपर्यंत परमेश्वर मला उत्तरं देत होता, ती मला कधी समजलीच नाहीत, हे मला समजलं. ही फार मोठी गोष्ट झाली नाही का? एवढी मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आणि म्हणून दुसऱ्या पायरीला येता आपल्याला एक नवीन दरवाजा उघडतो. हे कसं आहे माहिती आहे का? मी कधी कधी विचार करतो ना, मला असं वाटतं की मी अशा एका प्रचंड मोठ्या महालामध्ये प्रवेश करतोय. सुरुवातीचा दरवाजा जो आहे तो अरुंद आहे, तो छोटा आहे. आणि त्या दरवाजातून मला नमवायचे, मला झुकून जावं लागेल, अंग चोरून जावं लागेल. मला ताठपणानं गेलो तर माझं डोकं आपटणार आहे त्या चौकटीवर. पहिली पायरी नॅरो गेट आहे. नॅरो गेट, अत्यंत अरुंद असा दरवाजा येतो. का? कारण माझा ताठा सगळ्या जगात मोठा असतो त्यामुळं. आणि मग ते मी ज्या वेळेला पहिल्या पायरीत सांगितल्याप्रमाणे मी माझ्या आयुष्यात कृती करायला सुरुवात केली की मला काय होतं, त्रास होतो. माझं मन असं अस्वस्थ व्हायला सुरुवात होतं. तो मला असं बोलला, मग मी का नाही बोलायचं? तोंडावर ताबा का ठेवायचा? ती मला असं बोलली, मग मी का नाही बोलायचं? त्यांनी माझ्याबरोबर असं केलं, मग मी तसं का नाही करायचं? म्हणजे मी काय करतो, डोकं दगडावरती आपटतो आणि दगड फुटेल याची अपेक्षा करतो. मीच स्वतः रक्तबंबाळ होत असतो आणि मग मी म्हणतो, बघ दगडाला फोडलं, दगडाला रक्तबंबाळ केलं. असा विचित्र आजाराने भरलेला मी दारुडा आहे. आणि म्हणून मित्रांनो, मला हे लक्षात घ्यावं लागतं. ज्यावेळी आता इथं सांगितलंय की आमच्यावर महान शक्तीच आम्हाच सुरळीत करू शकेल, यावर आमचा विश्वास बसला. ही दुसरी पायरी. आता दुसऱ्या पायरीत 12 पायऱ्या आणि 12 रूढीमध्ये काय लिहिले ते वाचतो थोडंसं. ज्यावेळी इथं म्हटलं की बांधव, ते म्हणजे बांधव, ज्यावेळी ते दुसरी पायरी वाचतात त्या क्षणी बहुतेक सभासदांसमोर पेच उभा राहतो.
काही वेळा हा पेच गंभीर स्वरूपाचा असतो. कितीतरी वेळा आम्ही त्यांना ओरडून सांगताना ऐकले होते, तुम्ही लोकांनी आमची स्थिती काय केली आहे ते पहा. आम्ही मद्यपी आहोत आणि आमचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे हे तुम्ही आम्हाला पटवून दिले आणि आता श्रेष्ठ शक्तीशिवाय कोणीही आमच्या मनाचा विवेक परत मिळवून देऊ शकणार नाही असेही स्पष्टपणे सांगता. बघा बघा माझ्यातला दारुडा कसा असतो. माझी इच्छा काय असते की बस इझिली दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहता यावं. बस मग माझं आयुष्य एकदम सुधारलंच. मग मी म्हणजे राजाच, जगाचा राजा झालो. फक्त दारू पिणं एवढीच समस्या आहे माझी, असा एक माझा गैरसमज असतो. आणि मग काय होतं की जे पहिली पायरी घेणाऱ्या बांधवांचा प्रश्न आहे बरं का हा. जे पायरी घेतच नाहीत त्या बांधवांना काही प्रश्न निर्माण व्हायचं कारणच नाही पायऱ्यांच्या विषयी, नाही का. ज्या वाटेला गेलेलेच नाही त्या वाटेवरती काय दगडं आहेत का, काटे आहेत का, कुसळ आहेत, काही बघायचं काही त्याला संबंधच येत नाही. पण ज्यांनी पहिली पायरी घेतली आणि ज्यांनी मी स्वतः दारुडा आहे आणि माझं जीवन त्यामुळं अस्ताव्यस्त झालेलं आहे हे स्वीकारलं प्रत्यक्ष कृतीमध्ये, त्या बांधवांनी हा प्रश्न केला. का केला? कुमारेस स्वतः त्या बांधवांच्या मध्ये मी आहे का तसा हे शोधतो. अल्कोहोलिक अनॉनिमस म्हणतो, तुझी ओळख पटते का ते बघ. अनुभव कथन कशा करता ऐकायचं, अनुभव कथन का ऐकायचं. तुझी ओळख पटते का बघ आणि जर पटत असेल तर तू स्वीकार. सिंपल आहे. मी किती शहाणा आहे यासाठी अनुभव कथन करायचं नाही. आणि अनुभव कथन करणारा दुसरा बांधव भगिनी कोण असेल ते कसले फालतू आणि मूर्ख आहेत हे मी बघायचं नाही आहे, बोलायचं नाही आहे. जर पहिली पायरीच घेतली नसेल तर मी प्रत्येक बांधवाला शिव्या देत राहणार मनातल्या मनात. याला काय अक्कल आहे, तो काय सांगतोय, हा काय शिकवतोय. हे माझं झालेलं आहे. आणि म्हणून पहिल्या पायरीत ताठा उतरवणे हा स्पष्ट शब्द वापरलेला आहे आणि स्वतःला दमवणे, दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि मग हे आम्ही केल्यानंतर परत आता तुम्ही सांगताय आमच्यावर महान शक्ती, आता म्हणजे नवीन काय लफडं मागं लावताय आमच्या, असं त्यावेळेला ते बांधव म्हटले बरं का. आता हा माझ्यासारख्या दारुड्याचा पण प्रश्न तोच असतो, सेम टू सेम, काहीही वेगळं नाही. आणि मग तुम्ही आम्हाला असं कसं सांगता, आम्ही आता पहिल्या गोटापासून लांब राहतोय की आता आम्हाला डायरेक्ट 12व्या पायरीची सेवा करायला संधी द्या. घेऊन जावा आम्हाला 12 स्टेपिंगला, इकडे घेऊन जावा, तिकडे घेऊन जावा, चेअरमन करा आणि आम्हाला स्पीकर म्हणून बोलवा मीटिंगला. आम्हाला जरा मोठेपणा द्या, आम्हाला पण डेलिगेट बनवा. जेसूचं काम आम्हाला पण पाहिजे. पहिल्या पायरीत केलं की आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे, म्हणजे इथं काय उर्मटपणा माझ्यातला संपलेला नाही आहे असा त्याचा अर्थ होतो. मी ज्यावेळेला असा विचार करतो त्यावेळेला हे मला या बांधवांच्या ह्या वाक्यातून माझ्या स्वतःसाठीच लक्षात आलेली गोष्ट आहे मित्रांनो. आता आमच्यातील काहींचा देवावर विश्वास नाही, काही देवावर विश्वास ठेवू शकणार नाहीत आणि ज्या काही जणांचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास आहे त्यांना सुद्धा तो परमेश्वर असला काही चमत्कार घडवून आणेल असं वाटतच नाही. तुम्ही आम्हाला पिंपाच्या तोंडावरून बाजूला काढलं हे खरंच, पण इथून पुढे तुम्ही आम्हाला कोणत्या दिशेने नेणार आहात? बरं, आता काय सांगितलंय, काही दारुडे आहेत की ज्यांचा देवावर विश्वास, दुसरे काही दारुडे आहेत की जे देवावर विश्वास ठेवूच शकत नाहीत, आणि तिसरे काही दारुडे आहेत की देव आहे पण तो माझ्या बाबतीत काही चमत्कार घडवेल, असलं काहीतरी विवेक परत मिळवून देऊ शकेल, मानसिक निरोगीपणा परत मिळवून देऊ शकेल असं काही वाटत नाही. हा आजार आहे, किती भयानक आजार आहे. निराशा, हताशा, वैफल्य, नकारात्मकता या गोष्टींनी माझ्यासारखा दारुडा किती पिचलेला असतो, किती दबलेला असतो की एक देवावरचा विश्वास नाही, दुसरा देवावर विश्वास ठेवायची कपॅसिटी नाही, क्षमताच नाही, आणि तिसरी गोष्ट भले देवावर विश्वास असला तरी तो माझ्या आयुष्यात काही चांगलं करू शकेल, म्हणजे चमत्कार घडवू शकेल, म्हणजे काय माझं आयुष्य नॉर्मल करू शकेल यावरती माझा विश्वास नाही. अशा 3 प्रकारच्या दारुड्यांच्या विषयी इथं सांगितलेलं आहे. आणि काय म्हणतात ते, पिंपाच्या तोंडावरून म्हणजे दारूच्या बॅरलच्या तोंडावरून आम्हाला बाजूला काढ. बाटलीच्या तोंडावरून, चपटीच्या तोंडावरून, पिल्लूच्या तोंडावरून असं नाही सांगितलेलं त्यांनी. दारूचं पीप डायरेक्ट कास्टच, बॅरलच. मी दारू पितो तशीच पितो ना, दारूड आहे मी, म्हणून दारूच्या बॅरलपासून तुम्ही आम्हाला बाजूला काढलं
म्हणजे पहिल्या पायरीचं काम झालं पहिलं. पण इथून पुढं तुम्ही आम्हाला कोणत्या दिशेने नेणार आहात असं ते दारुडे म्हणतात पहिल्यांदा त्यावेळेचे होते बरं का. आता काय दारुडे फारसं बोलत नाहीत नाही का. पायरीबद्दल आपल्याकडे बोललंच जात नाही आणि पायरीबद्दल बोललं की मग कधी कधी राग येतो, कधी कधी अहंकार दुखावतो, कधी कधी भीती वाटते, कधी कधी कसं काय जमेल असं वाटतं. पण इथं ह्या दारुड्याने स्पष्टपणानं विचारलंय, पहिली पायरी आम्ही घेतली, आम्ही पराभव पत्करला, स्वतः आम्ही तुमच्याशी आता विनम्रपणानं बोलतोय, मनमोकळेपणानं प्रामाणिकपणानं बोलतोय, आम्ही आमचा ताठा उतरवला, आम्ही आल्याबरोबर हाय हॅलो म्हणतो, तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो आणि आता हे नवीन काय लचांड आमच्या मागं लावताय, हे काय नवीन भानगड आहे. दारुडा आहे. कुमार तसा आहे का? हो, कुमार तसा आहे. श्रेष्ठ शक्तीवर विश्वास ठेवणारच नाही असे म्हणणाऱ्या भांडखोर दारुड्याची गोष्ट प्रथम घेऊया. असा एक दारुडा होता त्यांना भेटलेला. अनेक दारुडे होते, परंतु त्या समूहामध्ये आज चर्चा झाल्यानंतर माझ्याहून महान शक्ती असूच शकत नाही या गोष्टीवरती त्याचा ठाम विश्वास. स्वतःहून महान कोणीच नाही. परमेश्वर बिरमेश्वर सगळं झूट आहे, उच्च शक्ती वगैरे झूट आहे. आणि त्यामुळं मी त्या शक्तीवरती विश्वास ठेवायचा काही संबंधच नाही, ठेवणारच नाही, डायरेक्ट नकार. असा फुल विरोध असणाऱ्या दारुड्याबाबतची इथं आता एक उदाहरण दिलेलं आहे, गोष्ट सांगितली. जिला आपण असंस्कृत म्हणतो त्या रानटी मानसिक अवस्थेत असा मनुष्य असतो. बाप रे. कुमार, तुला पटतंय का? तू असा आहेस का? कुमारनी प्रश्न विचारलाच एक दुसरी स्टेप घेत असताना स्वतःला. कुमारचं उत्तर हो आलं. मी कसा आहे? रानटी मानसिक अवस्थेतला आहे. रानटी म्हणजे कसा? क्रूर. जनावर असतात ना, क्रूर. त्यांची मानसिकता काय असते? त्यांना जेव्हा जे पाहिजे ते हल्ला करून, शिकार करून, जीव घेऊन मिळवणारच. तसा माझा मानसिक रोग आहे. मानसिक अवस्था माझी तशी आहे. मानसिक आरोग्य मला मिळवायचं असेल तर आता हे ऐकावं लागेल, मला वाचावं लागेल, मला समजून घ्यावं लागेल. ज्याला आपण असंस्कृत म्हणतो म्हणजे अनसिव्हिलाइज्ड, जो नॉर्मल नाही, ॲबनॉर्मल आहे असं आपण म्हणतो. असं आपण म्हणतो बरं का, आपणच म्हणतो असं म्हणतंय मला अल्कोहोलिक अनोनिमस. कुमार ज्या गोष्टीला असंस्कृत म्हणतो, कुमार ज्या गोष्टीला रानटी मानसिक अवस्थेचा असं म्हणतो, तो कुमार स्वतःच आहे. आहेच का कुमार? हो आहे. उत्तर स्पष्ट आहे. कारण अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतो प्रामाणिकपणा, संपूर्ण प्रामाणिकपणानं कार्यक्रम स्वीकारलास तर निश्चित तुझ्यात सुधारणा होईल. आणि मग आता इथं म्हटलंय की ज्या तत्वज्ञानाबद्दल त्यानं विलक्षण अभिमान बाळगलेला असतो अशा त्याच्या जीवनविषयक तत्वज्ञानालाच इथे आव्हान दिलेले असते. कुमार, तुझ्या तत्वज्ञानाला आव्हान मिळालंय का? आता हे तत्वज्ञान कुठलं आहे? परमेश्वर नाहीच, सगळं जे काय आहे ते मीच आहे. मी, मला, माझं, हे माझं तत्वज्ञान आहे. ही माझी विचारसरणी आहे. हे मी आयुष्यभर सांभाळलेलं आहे. कळायला लागल्यापासून दारूद बुडेपर्यंत आणि अगदी अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये येऊन पहिल्या घोटापासून लांब राहिल्यानंतर सुद्धा मी हेच माझं तत्वज्ञान, हाच माझा विलक्षण अभिमान मी बाळगलाय का? कुमार, तू बाळगलायस का? कुमारचं उत्तर हो होतं. रानटी मानसिक अवस्था याला म्हणतात. हे कुमारेसला हे पुस्तक वाचल्यानंतर लक्षात यायला लागलं. आता दारूनं त्याला कायम हरवलेला आहे. दारूनं त्याला कायम हरवलेला आहे, नाही सॉरी, दारूनं त्याला कायमचा हरवलेला आहे. हे कबूल करण्याएवढी त्याची झालेली मानहानी पुरेसे आहे असे त्याला वाटते. म्हणजे दुसऱ्या शब्दात काय? पहिल्या गोटापासून थांबलो ना भाई, आता काय अजून डोक्याला शॉट देतो, ही मानसिकता असते माझी. आता मी दारूच्या पहिल्या गोटापासून थांबलो ना, दारूनं मला हरवलंय, माझा पराभव केलाय, मी हतबल झालोय, हे मी कबूल केलं ना. मग काय आता? अजून काय? एवढा अपमान मी करून घेतला तेवढं बास आहे ना बॉस. अजून काय काय कुठली लफडी सांगताय मला? असा माझ्यासारख्या दारुड्याचा विषय असतो. पहिल्या गोटापासून लांब राहिलो की डायरेक्ट कॉलर स्टार्ट करून बायकोच्या समोर मोठ्या ढांगा टाकतच फिरायला सुरुवात, आवाज सोडायला सुरुवात, बाहेरच्यांच्यावरती अशी नजर देऊन बोलायला सुरुवात.
कारण दारूचा पहिला घोट थांबला की मग दाढी करायची बुद्धी होते, मग इस्त्रीचे कपडे घालायची बुद्धी होते, मग पायात व्यवस्थित वाहन घालायची बुद्धी होते, मग बूट असेल तर ते पॉलिश केले का, कसे असे आपण घाणेरडे बूट वापरायचे, लोक काय म्हणतील ह्याची जाणीव होते पहिल्या घोटापासून थांबल्यानंतर. मग जरा तो परफ्यूम असेल तर परफ्यूम, आणि मग त्याच्याबरोबरचा ताठा संपलाय का, नाही संपलेला. फक्त हतबलता मी कबूल केली आणि पहिल्या घोटापासून थांबलो, पण ताठा संपलेला नाही आहे. त्यामुळे इथं काय सांगितलंय, दारूनं त्याला कायमचा हरवलेला आहे हे कबूल करणं एवढी त्याची झालेली मानहानी पुरेशी आहे असं त्याला वाटतं. म्हणजे ही देखील अपमानजनक वाटतं. जोपर्यंत मी दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहणं हे माझ्यासाठी अपमानजनक वाटतं, म्हणजेच माझ्या मनात परत कधीतरी एखादी 90 मारावी असा विचार येत असतो, मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये सूक्ष्म विचार असतो, तो जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत दारूपासून पहिल्या घोटापासून लांब राहणं आणि या बांधवांच्या समोर येणं आणि मी दारुडा आहे म्हणून सांगणं आणि स्वतःचा अनुभव प्रामाणिकपणानं करणं, अनुभव कथन, हे अपमानजनक वाटतं. बऱ्याचदा मी तोंड उघडत नव्हतो. मीटिंगमध्ये असायचे 10, 12, 15, 20, 25 बांधव, पण अनुभव कथनाला मी तोंडच उघडायचो नाही. चाललंय तर चालू दे, ज्यांचं त्यांचं चाललंय ते. का तर काय बोलायचं, यांच्याबरोबर काय बोलायचं, यांच्यासमोर काय बोलायचं, असले विचार होते माझ्यामध्ये. कारण तो ताठा जो उतरवणं हा जो भाग आहे ना, तो जगातलं दुसरं कोणी करू शकत नाही. माझा ताठा, मी दारूड आहे, माझा ताठा मीच उतरवू शकतो, जगातले कोणीही उतरवू शकत नाहीत. म्हणून दारुड्याच्या नादी कोणी लागत नाही नॉर्मली, नाही का. माझ्या नादाला का नाही लागत लोक, कारण माझा ताठा कोणीही उतरवू शकत नाही. मी फाटका झालो, चिंध्या फाडत रस्त्यावरती फिरायला लागलो दारू पिऊन, तरीही मी जो ताठपणा जो असतो, माज मस्ती जी असते ती माझी उतरलेली नसते. कारण जन्माला येतानाच मी ते घेऊन आलेलो आहे, तो स्वभाव दोष. आणि मग तो मी मान्य केलं ना. आता दारू समोर मी हतबल आहे, माझा पराभव झाला आहे हे मी मान्य केलं. आता अजून नवीन लक्षण काय लावताय माझ्या मागं, असं माझ्यासारख्या दारुड्याचं मत असतं बरं का, मनात गुप्त असं सूक्ष्म असं कुठंतरी लपलेलं. परंतु आता कबुली जबाबाची ती जखम चुरचुरत असताना खरोखर अशक्य अशी गोष्ट त्याला सामोरी येते. म्हणजे जो बांधव सहजासहजी स्वीकारत नाही ना कार्यक्रम, पहिल्या पायरीचं अर्धवट काम करतो ना, अशा बांधवाविषयी इथं लिहिलेला आहे. आणि तो एकेकाळी मी होतो, कुमारीस तसा होता. कबुली जबाबाची ती जखम चुरचुरत असताना, कबुली जबाब म्हणजे काय, मी दारुडा आहे हे कबूल केलंय आणि पहिल्या घोटापासून लांब राहण्याची गोष्ट जड मनानं, जड अंतःकरणानं, त्या सगळ्या बाहेरच्या नुकसानी, नातेसंबंध तुटलेले, सगळा पराभव, हतबलता, ते सगळं मान्य करून मी कबूल केलेलं आहे. पण ती जखम आहे, अपमान आहे तो माझा, मी माझ्या जीवावर करू शकलो नाही राव. हट, काय या कार्यक्रमाचा उपयोग आहे, असा विचार माझ्या मनात येतो. मी माझ्या बळावर करू शकलो नाही राव, पण ते काय आता मजबुरीनं कार्यक्रम घ्यावा लागतोय, असा कुमारेश ज्या वेळेला म्हणतो ना, ती जखम चुरचुरत असते, अपमान वाटतो कुमारेश. आणि मग त्याच्या समोर येणारी ही दुसऱ्या पायरीची जी गोष्ट आहे, सेकंड स्टेपची, स्टेप 2ची, ती त्याला अवघड वाटते, खरोखर अवघड वाटते मित्रांनो. मी जर अर्धवट पायरीवरती असेल ना, तर माझ्याकरता अवघडच असतं ते. सुरुवातीच्या तळाच्या गाळातील एका पेशीपासून भव्यपणे वर येणारा हा मानवच उत्क्रांतीचा नेता आहे आणि म्हणूनच हा मानवच विश्वाला माहीत असलेला देव आहे. हा विचार किती प्रामाणिकपणे त्याने हृदयात जतन करून ठेवला होता. केवळ स्वतःचा जीव वाचविण्यासाठी ह्या सर्व गोष्टी अमान्य करायला हव्यात का, असा विचार माझ्यासारखा बुद्धिमान दारुडा करतो, नाही का. दारुडा म्हणजे मी माझं आयुष्य होतो, सेल्फ मेड, आपण जे केलं ते आपल्या जीवावर केलं, हा माझ्या दारुड्याचा एक भयानक गैरसमज असतो. भयानक गैरसमज बरं का, नुसता गोड किंवा कडू नव्हे, भयानक. त्या गैरसमजामुळेच मी खड्ड्यात गेलेलो आहे आणि म्हणूनच मला अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये उच्च शक्तीनं आणून बसवलेलं आहे. आता इथं काय असतं माझ्यासारख्याची विचारसरणी, की ते परमेश्वर सगळं ते काय उपयोग नाही त्याचा. कारण का, शेवटी काय आहे, एका छोट्याशा सूक्ष्म डोळ्याला न दिसणाऱ्या जन्माला घालणाऱ्या जनन पेशी असं म्हणतात, ज्या पेशीतून जन्म होतो, त्या एका सूक्ष्म अशा इवल्याशा पेशीतून हा असा आज उत्क्रांत झालेला, विकसित, प्रगत झालेला मानव निर्माण होतो. तोच फक्त देव आहे. म्हणजे मी देव आहे, मी मानव आहे. त्या छोट्याशा पेशीतून आता उत्क्रांत झालो, 50 ते 52, 53 वर्षाचा झालो. मला मोबाईल कळतो, मला बोलायला कळतं, मला वाचायला कळतं, मला लिहायला कळतं, मला ह्यातली अक्कल आहे, मला त्यातली अक्कल आहे, मी असं आहे, मी तसं आहे, मी हे आहे, मी ते आहे.
त्यामुळं मीच गॉड, आय एम गॉड. माणसाशिवाय दुसरं कोणच नाही महत्त्वाचं आणि तो माणूस महत्त्वाचा म्हणजे मीच. अशी एक तत्त्वज्ञानाची विचारसरणी माझी स्वतःची असते. मग केवळ दारूच्या त्या तडाख्यातून वाचण्यासाठी, स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी मी आता दुसरी पायरी घ्यायलाच पाहिजे का? का घ्यायची? कुठली ती उच्च शक्ती? काय सांगताय तुम्ही? कुठली हायर पॉवर? मला मान्य नाही. असा दारुडा आहे बरं का कुमारेत. आणि ह्या गोष्टी पटतात कुमारशी, जुळतात. अशा वेळी एएमधील त्याचा मार्गदर्शक, इमिडिएट स्पॉन्सर असतो ना, जो इनिशियल स्पॉन्सर, सुरुवातीला ज्यांनी मीटिंगमध्ये आणून बसवलं मला, ज्यांनी मला थोडी थोडी माहिती द्यायला सुरुवात केली, माझ्या प्रश्नांची काही उत्तरं द्यायला सुरुवात केली, तो इनिशियल स्पॉन्सर म्हणतात त्याला. तर अशा वेळी एएमधील त्याचा मार्गदर्शक सामान्यतः नुसता हसतो. अशा माझ्या येड्यासारख्या, खुळ्यासारख्या बालिश प्रश्नांना जो कार्यक्रमावरचा बांधव असतो ना, तो बोलबच्चन टाकत बसत नाही. तो फक्त हसतो. असं इथं सांगितलं बरं, माझे पदरचे शब्द नाही आहेत बरं का हे. कार्यक्रमावरती जर असेल कुमार, तर कुमारनं काय करायला पाहिजे? की त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे, तुझा प्रश्न योग्य आहे. नुसतं प्रोत्साहन द्यायचं आहे त्या, की बाबा येस, प्रश्न विचारलाच ही गोष्ट चांगली गेली. उत्तरं ज्यावेळेला मिळायचं त्यावेळेला मिळेल. नव्या सभासदाला वाटतं की उंटाच्या पाठीवरील शेवटच्या काडीप्रमाणे न पेलवणारे ओझे आपल्यावर आता लादले जाणार आहे. हो 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 हो. उंटाच्या पाठीवर प्रचंड ओझं असतं आणि ते असं इतकं त्या उंटाला ओझं होत असतं की त्याच्यावरती एक गवताची काडी जरी ठेवली तरी तो बसणारच आहे. त्याला हलताच येणार नाही, चालता येणार नाही, उभं राहता येणार नाही. इतकं आयुष्यातल्या सगळ्या समस्यांचं, प्रसंगांचं ओझं माझ्या पाठीवरती आहे. आणि आता ही जी काही दुसरी पायरी तुम्ही आम्हाला सांगताय, तुमचा मानसिक निरोगीपणा परत मिळवण्यासाठी तुमच्याहून महान शक्ती कार्य करू शकते. हे जे काही तुम्ही उच्च शक्ती, हायर पॉवर, परमेश्वर सांगताय, ते त्या गवताच्या काडीसारखं आहे. अरे गवताच्या काडीनं पण ओझ्यानं मी मरून जाईन. आता हे नवीन काय लचांड माझ्या मागं लावताय, नवीन कसलं लफडं लावताय माझ्या मागं, असा तो त्या श्रेष्ठ शक्तीवर विश्वास ठेवणारच नाही, असं म्हणणाऱ्या भांडखोर दारुड्याचं हे असं असतं, असं सांगताय, असं अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगताय. पण आता इथं म्हणताय की पण ही तर निव्वळ सुरुवात आहे. मला ओझं वाटतं त्या सगळ्या कार्यक्रमाचं, म्हणून मी कार्यक्रम घेत नव्हतो नाही का. ओझं वाटतं. प्रामाणिकपणानं कसं वागायचं? छे छे बाबा, आपल्याला प्रामाणिकपणानं वागायला जमत नाही. आपल्याला जशाच तसं आरे केलं की कार्य करणार, बस दॅट्स ऑल. असा मी दारूड आहे ना, हा माझा आजार आहे. हा मी आजारी दारूड आहे. हे काही माझं शहाणपण किंवा मोठेपण किंवा ताकद किंवा शक्ती किंवा असलं काही नाही आहे. हा आजार आहे माझा. मग अशा माझ्यासारख्या दारुड्याच्या गळी हे कसं उतरवणार? मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? असा फार मोठा प्रश्न, पेच प्रसंग असतो मित्रांनो. नवागताच्या बरोबर बोलत असताना दुसऱ्या पायरीच्या बद्दल हा फार मोठा पेच प्रसंग असतो. आणि जर मी त्या पेच प्रसंगातून गेलेलो असेल, मला अनुभव असेल, मी दुसरी पायरी घेतली असेल, तरच मी समोरच्या बांधवाला, भगिनीला, कोण जे असेल त्यांना मी माझ्या अनुभवातून काही सांगू शकतो. नाहीतर ह्या बाबाला जा, त्या बाईला जा, त्या आम्मीला जा, त्या मम्मीला जा, काहीही सांगितलं जातं. मला एकाने बांधवाने असं सुचवलं होतं, तू 14 वर्षाचा सोबर आहे. त्यांनी मला असा उपाय सुचवला होता की त्यांच्याकडे जा, तुला उपाय मिळेल, लई भारी वाटेल आणि मग अल्कोहोलिकचा अनोनिमसचा तुला कार्यक्रम घेता येईल. मग मी शहाणा झालो. मी काही त्या नादाला लागलो नाही. कारण माझ्याकडे अल्कोहोलिक्स अनोनिमसनं दिलेलं एक सर्वात मोठं पुस्तक आहे. त्याला महाग्रंथ आहे. त्याला बिग बुक किंवा ब्लू बुक किंवा अल्कोहोलिक्स अनोनिमस या नावाने ओळखतात. तर अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणतं की उच्च शक्तीचा विचार ही फक्त सुरुवात आहे. आणि मित्रांनो, खरोखर ती तशीच असते, असा हा बांधव लिहितो. मग कुमारनी तपासून बघायचंय, कुमार तुझी मानसिक अवस्था अशीच होती का रे? कुठल्याही देवाला मानत नाही, उच्च शक्तीला मानत नाही, ते सगळं जाऊ दे, मला फक्त सुधारायचंय, माझं आयुष्य सुधारायचंय, पैसा मिळवायचा आहे, नोकरी मिळवायची आहे, बायकोला परत घरी आणायची आहे, पोरांनी व्यवस्थित वागावं, आईबापांचं एवढं कर्ज करून ठेवलंय, त्यांना एवढा त्रास दिला, त्यांची सगळ्यांची पांग फेडायचे, उपकार फेडायचे, बास तेवढं आम्हाला सांगा, असं कुमारेच मानत असतो. हे काय दुसरं काढलेलं लफडं. पण ही सुरुवात असते मित्रांनो. अशा वेळेला नवागत बांधवाची अशीच मानसिकता असते, जो खरोखरच ज्यांनी तळ गाठलाय, ज्याला अजूनही आशा आहे, येस आपण कधीतरी दारू पिऊ शकतो, आपण कार्यक्रम नाही घेतला तरी संत सज्जन होऊ शकतो, आपण ऑलरेडी संत सज्जन आहोतच, असं ज्या कुणाला वाटत असतं, जसं मला वाटत होतं ना पहिले 8 महिने, मला वाटत होतं मित्रांनो
आता काय आपलं काय कोण वाकडं करू शकते. आपण दारूच्या पहिल्या घोटापासून लांब आहे. म्हणजे आपण लई हिरो झालो, लगेच बादशाह झालो, लगेच संत सज्जन झालो, असं मला वाटतच होतं. पण मी ज्यावेळेला प्रत्यक्षात कृती करण्यासाठी म्हणून पायऱ्या घेतल्या, कार्यक्रम स्वीकारला, त्यावेळेला हे सगळे प्रश्न माझ्या मनात आले होते. परंतु हे प्रश्न माझ्या मनात निर्माण होणं आणि ते प्रश्न मी विचारणं, माझा इमिडिएट स्पॉन्सर ज्याने मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आणले त्याला जर उत्तर देता आलं नाही तर अल्कोहोलिक्स अनॉनिमसमधल्या बांधवाला प्रत्यक्षात नाही जमलं तर अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये स्वतःचा अनुभव कथन करून मीटिंगमध्ये प्रश्न विचारणं, कितीतरी मार्ग आहेत त्याला. पण हे जर केलं, कुमार एसनी जर हे केलं, दुसऱ्या पायरीमध्ये कृती केली, स्वीकार केला प्रामाणिकपणानं, तर त्याच्या जुन्या जीवनाच्या शेवटाची आणि नव्या जीवनातील त्याच्या उदयाचीही ती सुरुवात असते. येस, मला नवीन जीवन हवंय का? सिंपल प्रश्न आहे यामध्ये. मला जुन्या जीवनाचा शेवट करायचा आहे का? म्हणजे मी जे काही जगतोय आजपर्यंत ते मला थांबवायचं आहे का? आणि मला नवीन फ्रेश आयुष्य, सुधारित आयुष्य असं मला मिळवायचं आहे का? माझ्यात बदल व्हावा, सुधारणा व्हाव्यात असं काही माझी इच्छा आहे का? तर मी हे स्वीकारतो, नाहीतर मी कार्यक्रम स्वीकारत नाही. मला ती गरज पडली 21 मार्च 2022ला. मला गरज पडली. मला लक्षात आलं की नैतिकतेनं पूर्णपणानं संपलाय कुमारेस. दारूपासून लांब असला तरी नैतिकतेनं संपलेला आहे. नैतिक अधोगती पूर्ण झालेली आहे. हा सगळ्यात भयानक रॉक बॉटम आहे मित्रांनो. आणि मग पहिली पायरी आणि दुसऱ्या पायरीत येता येता इथं काय आश्वासन आहे? आश्वासन काय आहे? जुन्या जीवनाचा शेवट आणि नव्या जीवनाचा उदय, नव्या जीवनाची सुरुवात ही इथून होते. कारण ही त्या बांधवांनी अनुभव घेतलाय, त्यांनी लिहिलेलं आहे बरं का. हे कुमारेसनी लिहिलेलं नाही आहे. हे कुठल्या तरी पंडित, विद्वान, शास्त्री आणि कुठल्या तरी त्या हुशार, कुठल्या तरी अभ्यासक, कुठल्या तरी तत्वज्ञ, विद्वान, तत्वज्ञानी ह्यांनी लिहिलेलं नाही आहे. माझ्यासारख्या दारुड्याने लिहिलंय, ज्यांनी त्यांचं स्वतःचं आयुष्य या आजाराच्या पायी बर्बाद करून घेतलं होतं. जे अगदी खालच्या तळाला पोचले होते, ज्यांना माणूस म्हणून जगणं हे शक्यच नव्हतं, ज्यांना माणूस म्हणवून घेणं पण शक्य नव्हतं, अशा कुमारेससारख्या दारुड्याने लिहिलंय. म्हणून कुमारेसचा विश्वास आहे यातल्या शब्दांच्यावरती मित्रांनो. पण तो केव्हा बसला? अगदी खालचा तळ गाठल्याशिवाय कोणताही दारुडा कार्यक्रम स्वीकारायला तयार होत नाही, हे अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं स्पष्ट सांगितलं. आणि जर माझं काहीच बिघडलेलं नाही आहे अजून, अशा अवस्थेत मी कार्यक्रम घेतला तर माझ्यामध्ये फार लवकर काम सुरू होतं कार्यक्रमाचं. पण माझ्यासारखा ज्या वेळेला पूर्ण गाळात रुतलेला कुमारेसारखा दारुडा येतो आणि कार्यक्रमाचा स्वीकार अंतःकरणापासून करतो, दुसरा मार्गच राहत नाही, आणि मग परमेश्वर उच्च शक्ती त्याला या कार्यक्रमाशी कनेक्ट व्हायला, जुळायला मित्रांनो आपोआप मदत करते. कारण माझा स्वीकार वाढलेला. या सगळ्या प्रश्नांची, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अल्कोहोलिक्स अनॉनिमस नावाच्या पुस्तकात, 12 पायऱ्या 12 रूढी नावाच्या पुस्तकात मला मिळतात. आणि म्हणून फक्त आजचा दिवसमध्ये जे काही मी वाचतो, विचाराला पूरक, प्रयत्न लागतील असे काहीतरी मी वाचेन. मग ते काय वाचेन? तर मी काय वाचत होतो? मासिक, डेबॉनेअर, प्लेबॉय, नाहीतर दिवाळी अंक, नाहीतर कुठल्या तरी कामुक कथा, हे वाचत होतो. मग ते काय विचाराला पूरक आहे का? की ते मनाला एकाग्रता वाढवणार आहे? की ते समजून घ्यायला मला प्रयत्न करावे लागणार आहेत? काय नाही. फक्त आजचा दिवस म्हणतं की ह्या 3 गोष्टी तुला होत असतील, असं वाचन कर की ज्यामध्ये या 3 गोष्टी साध्य होईल. त्याचा तुला विचाराला पूरक, म्हणजे विचार तुझे सरळ करेल, विचारांमध्ये तुझ्या सरळपणा येईल, असं प्रयत्न करावे लागतील समजून घेण्यासाठी, मन एकाग्र होईल, अशी काहीतरी कृती ज्यामध्ये करावं लागेल असं वाच. आणि ते काय आहे माझ्यासाठी करून ठेवलेलं? अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं सर्वोत्तम सुंदर असं लिटरेचर आहे. माझ्यासारख्या दारुड्यांना वाचायचं काय? तर ते वाचायचं. असं फक्त आजचा दिवसमध्ये सुचवलेलं आहे ना. मग कुमारेस वाचतो, आणि कुमारेसला सुरुवातीला काही कळत नाही. आता मी केम टू बिलीव्ह नावाचं पुस्तक वाचायला घेतले, मला अक्षरशः त्या वाक्यांचा, शब्दांचा अर्थ लागत नाही. पण कुमारेस सोडणार नाही. दारू ज्या चिकाटीनं पिली आहे कुमारेसनं, त्याच चिकाटीनं
केम टू बिलीव्ह जोपर्यंत मला पूर्ण कळणार नाही आणि ए कम्स ऑफ एज ह्यात काय लिहिलंय हे जोपर्यंत कुमारला समजणार नाही तोपर्यंत कुमार गप्प बसणार नाही. मी ह्या त्या बांधवाला मी त्रास देत राहणार, फोन करणार, इथं असं लिहिलंय, मला अर्थ कळला नाही, मला सांगा. हे कसं शक्य होतंय? मी कसा नमवू शकतो स्वतःला दुसऱ्या बांधवासमोर? माझा ताठा रोज मला उतरवावा लागतो, रोज मला स्वतःला नमवावं लागतं. रोजचं आहे बरं का, फक्त आजचा दिवस, 24 तास फक्त आजचा दिवस. हे एकदा करूनच नाही आहे. पहिली पायरी घेतली झालं 2 वर्षापूर्वी, आता काय त्या पायरीचं करायचं असं नाही आहे. पहिली स्टेप मी रोज घ्यायची आहे, तर मला दुसरी पायरी घेता येते, तर दुसरं पाऊल. नाही का, 1 वर्षापूर्वी पहिलं पाऊल उचललं ते ठेवलंच नाही आणि 2 वर्षांनी मी डायरेक्ट दुसऱ्या, तिसऱ्या, 5व्या, 6व्या, 7व्या पायरीवर पाय टाकणार. कसं होईल? घसरून तोंड दाबून फुटणार आहे, माझं डोकं फुटणार आहे, ॲक्सिडेंट आहे तो. आणि म्हणून मित्रांनो, मानसिक निरोगीपणा जर मला हवा असेल तर मला कार्यक्रम स्वीकारायला हरकत नाही. पण मला जर त्या कार्यक्रमात इंटरेस्ट नसेल तर माझ्यात सुधारणा पण नाही होणार. कारण माझ्यात सुधारणा घडवणारं असं जगामध्ये कुठंच काही सांगितलेलं नाही आहे. बरं, दारुड्यांनी सांगितलेलं नाही, सांगितलं असलं तरी ते त्यांनी सांगितले ज्यांना दारूचा अनुभवच नाही आहे. अशा सज्जन लोकांनी लिहिलेलं आहे, त्यांनी चांगल्या मनाने लिहिले, त्यासाठी त्यांचं अभिनंदन, कौतुक, त्यांचे आभार. परंतु दारुड्यांनी दारुड्यासाठी एक दारुड्याचा मार्ग म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम दिलेला आहे मित्रांनो. त्यामुळे दुसऱ्या पायरीची सुरुवात ही अशी आहे, मला प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, मला मनाचं आरोग्य पाहिजे का? मला माझं जे मन विकृत आहे, माझे विचार अतिरेकी आहेत, माझ्या इच्छा या प्रक्षोभक आहेत आणि माझ्या कल्पना भन्नाट आहेत, माझी स्वप्न अफाट आहेत. हे सगळं जे आहे, हे विकृती जी आहे, पर्सनॅलिटी डिसऑर्डर जी आहे माझ्यातली, त्यापासून मला लांब राहायचंय का? हा प्रश्न कुमारेशने स्वतःला विचारायचा. आणि मग हो असं उत्तर असेल तर त्वरित दुसरी पायरी घ्यायची. आता दुसऱ्या पायरीचं आपण आता सुरुवात केलेली आहे, आजचं प्रतिबिंब पण त्यावरतीच होतं. आपण या महिन्यामध्ये दुसऱ्या पायरीवरती आपण छानपैकी तुमचंही अनुभव असणं मला अपेक्षित आहे. कारण मला ते काय होतं, आपण आता मी ह्या रविवारी गजानन भाऊ वगैरे सगळेच असतील त्यावेळेला आपण एक 5 मिनिटाची मीटिंग घेऊ, 5 ते 10 मिनिटाची, आणि त्यामध्ये आपण निश्चित असं स्वरूप ठरवूया असं माझी विनंती आहे सगळ्यांना. परत एकदा ही 4थ्यांदा विनंती करतोय, तर आपण ते करूया, एकदा ग्रुप कॉन्शियस घेऊ या गोष्टीवरती. मित्रांनो, सर्वांचा धन्यवाद. चेअरमन साहेब तुमचा धन्यवाद. जेवढं मला कळलं, आकलन झालंय, जेवढं माझ्या अनुभवातलं आहे तेवढं मी बोललोय. हे मी माझ्याबद्दल बोललेलो आहे, कुठल्याही व्यक्तीबद्दल बोललेलो नाही आहे. एमधून मला जेवढं घेता येतंय तेवढं मी घेतलंय आणि तेवढंच मी देऊ शकतो. त्यामुळे जेवढं मला घेता आलेलं आहे तेवढं मी दिलेलं आहे. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. कुणाला काही वाईट वाटलं असेल, कोणी काही दुखावलं असेल नकळत, तर मी क्षमा मागतो. धन्यवाद चेअरमन साहेब.